4 डिसेंबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले। पुढे अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा जमीनदोस्त झाला। राज्यात संतापाची लाट उसळली, राजकारण सुरू झाले। आता दोषीवर कारवाई सुरू आहे। पण आज आम्ही तुम्हाला याबाबत असं वास्तव सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल। काही अननोन फॅक्ट्स आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2.40 कोटीचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च 2.2 कोटी। वारे वा सरकार, घरापेक्षा दरवाजे खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल। 78 लाख, 44 लाख आणि 79 लाख असा खर्च 3 तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला। सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर 2023 मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र 2 महिने आधीच सप्टेंबर 2023 मध्ये देण्यात आल्या। याचाच अर्थ गाव वाचण्याआधीच लुटेरे हजर होते। तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का, यावर संशोधन होणं गरजेचं आहे। राज्य सरकारने यावर उत्तर द्यायला हवे। आरटीआय ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन या संस्थेने टाकलेल्या माहिती अधिकारात हे समोर आले आहे। या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा चौथा स्तंभ।